भाऊ एक कंपनी जाते. म्हणजे तू तुझ्यासारखं नाही ना, कोण चांगले आहेत ना त्यांचे डोळे वगैरे? हो. चांगले चांगले. आई वडील? रामेश्वर हा जन्मतः अंध असलेला मुलगा आहे. घरात 2 भाऊ, एक छोटी बहीण. अत्यंत गरिबीमुळे आयुष्याशी रोज संघर्ष करावा लागतो त्याला. रामेश्वरला दुसऱ्यांवर ओझं बनून जगणं मुळीच आवडत नाही. म्हणूनच तो आपल्या स्वाभिमानाने लोकांकडे भिक्षा मागून स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतो. दादा, काय नाव रे तुझं? माझं नाव रामेश्वर. रामेश्वर, चांगलं नाव आहे. हो. कुठे राहतोस? मी इकडं चाकण रोड हनुमानवाडी. चाकण रोडला? हा. रोज येऊन जाऊन करतो? हो. रोज येतो तू इकडं? हो. जेवला तू? हा, जेवण केलं ना. केलं का? हो, घरचा डबा आला. डब्बा आणतो का कोण देतं तुला? नाही, घरचा डबा येते. हो का? आता संध्याकाळी किती वाजेपर्यंत? संध्याकाळी मी 7 वाजेपर्यंत. 7 वाजेपर्यंत का? हो. गाणं चांगलं म्हणतो, भजन वगैरे म्हणतोस का? हो. बर, भजन म्हण ना एक. जल मोजल. त्याच्या मनात एकच भावना असते, कोणावर भार न होता स्वतःच्या हिमतीने जगायचं. डोळ्याने जग पाहता येत नसले तरी त्याच्या मनात कायम पांडुरंग वसलेला आहे. त्याच्या ओठावर नेहमी विठ्ठलाचे नाम, अभंग आणि गुणगान असते. कठीण परिस्थितीतही त्याचा देवावरील विश्वास कधीच डळमळत नाही. रामेश्वर अंध असला तरी त्याला माणसाच्या उपस्थितीची जाणीव होती. मी त्याचा व्हिडिओ काढत आहे हे त्याने क्षणात ओळखलं. व्हिडिओ काढते का? हो, व्हिडिओ काढते. काढू ना? हा, बिलकुल. काढते, व्हिडिओ काढते. छान भजन म्हटलंस तू, रामेश्वर. तुला भाऊ बहीण वगैरे कोण आहे का? हा, 3 भाऊ आहेत. 3 भाऊ आहेत का? हा. तुझ्यापेक्षा मोठे आहे का लहान? मी एक हा. आणि सगळ्यात मोठा एक आणि एकदम लहान आहे. शाळेत जाते. शाळेत जातो का? हो. आणि तू असा लहानपणापासून आहे जन्मता? हो. बर. आणि तुझे भाऊ? भाऊ एक कंपनी जाते. म्हणजे तू तुझ्यासारखं नाही ना, कोण चांगले आहेत ना त्यांचे डोळे वगैरे? हो. बर, चांगले चांगले. आई वडील? आई वडील वारले? मग घरातलं कोण करतं? घरातलं समजा बहीण वगैरे सांभाळतो. हा हा हा. हो का? बहीण आहे का? हो. बर, छान छान छान. 3 जण भाऊ, एक बहीण. हा. बहीण लहान आहे तुझी? हो. हा. मग रोज आळंदीतच असतोस का? हो. बर. मी प्रॉपर उत्तर जाऊन हिंगोलीच आहे. तू का? हा. हा हा हा. छान. डोळ्याने जग दिसत नसले तरी मनाने माणसं ओळखण्याची त्याची क्षमता विलक्षण होती. अशा जिद्दी आणि स्वाभिमानी माणसाला मनापासून सलाम. आणि तू जातोस कसा मग? नाही, घरचे नाही लायतात. घरचे नाही येतात? बर, हो का? कोण भाऊ घेऊन जातो का तुला? भाऊ किंवा बहीण. हा हा. त्या क्षणी असं जाणवलं की देवाने त्याचे डोळे घेतले असले तरी पण मनाला जाणीवेची शक्ती दिली आहे. रामेश्वरचं आयुष्य पाहिलं की स्वतःच्या तक्रारी क्षणात लहान वाटू लागतात. संकट कितीही मोठी असली तरी श्रद्धा, स्वाभिमान, जिद्द असेल तर माणूस आनंदाने जगू शकतो. गरिबी आणि अंधत्वाशी झुंज देत तो प्रत्येक दिवस विसर्जन. ते भूमिकाची. आनंदीना माझ्याकडं नको दे, घेऊन जाय. घेऊन जा. माझ्याकडं नको दे.
केळा किती गोड. बर रामेश्वर, छान भजन म्हटलंस. हे घे तुला थोडे पैसे. बाहेर घे. किती येते? हा, तुला भेटून आनंद झाला. परत आले तरी ठीक आहे. ओके. कुठलं बा- गाव ताई? माझं ना, मी लोहगाव मध्ये राहते. लोगाव. हो. बर. बर, येऊ का? हा बिलकुल. आपल्या आयुष्यात सर्व काही असूनही आपण अनेक तक्रारी करत राहतो. पण रामेश्वर सारखा माणूस डोळ्यांना प्रकाश नसतानाही स्वाभिमानाने आणि विठ्ठलाच्या नामात आनंद शोधत जगतो. खरंच सुख परिस्थितीत नसतं, ते आपल्या मनात असतं.